हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये वॅकन्सी निघालेली आहे. तर मी मागे भंडारा बँकचं पण टाकलं होतं याचं आणि भंडारा बँक रत्नागिरी बँक साठी पण निघली होतं. तिथं मला चांगला कमेंट्स आले होते की सातारा जिल्ह्यासाठी कधी भरती निघणार आहे. तर तुमच्यासाठी सातारावाल्यांसाठी पण भरती आलेली आहे आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये मित्रांनो. इथं जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, ज्युनियर क्लर्क आणि ज्युनियर पिऊन साठी वॅकन्सी असणार आहे. म्हणजे आपण त्याला क्लर्क लिपिक असं पण म्हणतो आणि आपण शिपाई असं म्हणतो त्याला मराठीमध्ये. ओके, त्यासाठी असणारी वॅकन्सी इथे टोटल दोघं पद मिळून 323 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. जसं की क्लर्क साठी 263 पदांसाठी भरती असणार आहे आणि शिपाई साठी 60 पदांसाठी भरती असणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला शिपाईसाठी 10वी पास पाहिजे फक्त, आणि संगणकाचं थोडं बरं आपल्याला ज्ञान हवंय गाईस. ओके, आणि क्लर्क साठी आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि संगणकाचं नाव आपल्याला ज्ञान आवश्यक पाहिजे. ओके गाईस, नॉलेज पाहिजे. त्या व्हिडिओ संपूर्ण आपण आता माहिती घेऊया कशा पद्धतीने अप्लाय करायचं, आपली सॅलरी काय असणार आहे, आपलं सिलेक्शन प्रोसेस, चलन किती असणार आहे, आपल्या निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये बघूया आपण स्टेप बाय स्टेप. त्या व्यतिरिक्त आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला सुरू करूया व्हिडिओला आता. जसं की ते बघू शकता लेटेस्ट त्यांची पीडीएफ आलेली आहे आता इथं. ही जी वॅकन्सी आता सातारा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड तर्फे असणार आहे, ही जी साताऱ्याकडची गाईज. ओके, साताऱ्यांसाठी ही भरती असणार आहे. तर इथं जे असणार आहे त्या दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे की कॉल वगैरे तुम्हाला करायचं असलं तुम्ही करू शकता. नोकर भरतीची विस्तीर्ण जाहिरात. आपण आता जाहिरात वाचून घेऊया. इथं त्यांचा ऍड्रेस वगैरे पण इथं मध्ये दिलेला आहे, बघू शकता तुम्ही साताऱ्याचा. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेकरिता तृतीय श्रेणीतील रिक्त 263 व चतुर्थ श्रेणीतील 60 पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याची महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर बँकेचे संकेतस्थळ इथं दिलेले आहे. ते फक्त इथं कोण अप्लाय करू शकता? महाराष्ट्र राज्यातील रहिवासी. तुम्ही कुठून पण असा, कोणत्या पण जिल्ह्यातून असा तुम्ही अप्लाय करू शकता. असं नाही की साताऱ्याची व्यक्ती तर साताऱ्याचेच मुलं अप्लाय करेल, तसं काही नसतं इथं. ओके, त्यासाठी तुम्हाला इथं दिलेली तुम्हाला इथं वेबसाईट लिंक दिलेली आहे. इथं 2 वेबसाईट लिंक तुमच्या समोर त्यांनी दिलेल्या आहे. त्या दोघी वेबसाईट लिंक मार्फत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, इथं www सातारा DCCB .in www sataradiccb.com अशा 2 वेबसाईट आपल्यासोबत इथून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो. ओके, आता पुढे आपण वाचून घेऊ आता जाहिरात कधी निघाली ते पण. तर तपशील आणि दिनांक वेळ. तर पीडीएफ थोडी इथं ब्लरिंग आहे, त्यांच्याकडूनच तशी आलेली आहे. थोडा वाचायला तुम्हाला अवघड होत असेल, पण मी क्लॅरिटी थोडा हायलाइट करून देतो तुमच्यासाठी. तर संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ ते इथं दिलेले आहे. 12 ऑगस्ट 2024 पासून ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला 24 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक त्यांनी इथे काही दिलेला नाही संकेतस्थळावर. आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक पण ते नंतरून बँकेची जी वेबसाईट लिंक त्याच्यावर नंतरून ते टाकून देणार आहे मित्रांनो. कागदपत्रे पडताळणी कशी आहे, मुलाखत दिनांक, हे सगळं तुम्हाला ऑनलाईन मध्ये मेल ऍड्रेस किंवा आपल्या मेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर कॉल करून सांगतील, नाही तर मग तुम्हाला वेबसाईटवर पण सांगून देतील. ओके, काही याच्यासाठी तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आपण सूचना वाचून घेऊया त्यांच्या. उमेदवारांनी या नोकरी भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता www.satara.dccb.in आणि www.satara.dccb.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. म्हणजे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे, आपण काही त्यांना पोस्टाने काहीच पाठवायचं नाहीये, त्यांचं असं म्हणणे. मेलने पण पोस्टाने पण. ओके, परीक्षा शुल्क जी असणार मित्रांनो 500 रुपये असणार आहे आपल्याला, आणि 18% आपला जीएसटी असणार आहे, म्हणजे 90 रुपये. म्हणजे ते जर आपण असे धरले तर 500 एकूण रक्कम जी होती आपली 590 रुपये असते होते घ्यायची. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी व अर्ज व परीक्षा जे असणारे शुल्क कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत. हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. तर तुम्हाला काय करायचं यासाठी इथं दिले गेलेले खाली परीक्षा शुल्क रक्कम इथं 500 प्लस 18% जीएसटी म्हणजे 590 रुपये आपल्याला ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे. परीक्षा शुल्काची जी रक्कम आहे आपल्या 590 रुपये, एकूण 590 उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरणा भत्ता करता येईल. ओके,
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर व आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे. ही तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट इथं, कारण की आधार कार्ड नंबर, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर. ओके. त्यानंतर लिहिले उमेदवारांच्या ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी जो अर्ज करत आहात त्या पदाचा आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून अर्ज भरावा. ओके. पात्र अपात्र अर्ज बाबताची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील. त्यानंतर सदर भरती प्रक्रियेत दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या उद्योगास्तर माहितीचे अवलोकन व करण्यासाठी जबाबदारी उमेदवारांची राहील, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास आपल्याला ह्या नंबरवर आपण कॉल करू शकतो. हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. आणि अर्ज भरण्यास अडचणी निर्माण झाल्यास आपल्याला मेल ऍड्रेस दिलेला आहे, support@satara.dccb.in या मेल आयडीवर आपण त्यांना संपर्क करू शकतो, म्हणजे मेल करू शकतो. वरील हेल्पलाईन क्रमांक, मेल आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी अर्ज भरत्यावेळी, मुलाखत व डाउनलोड करतेवेळी इत्यादी निर्माण झाल्यास संपर्क करण्याकरता आहे. ओके. त्यानंतर इथं त्यांनी मेन्शन करून दिलेलं आहे सगळं. कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विविध नमुन्यात सादर करण्यासाठी पात्र निकष व इतर तपशील खालील प्रमाणे राहील. शैक्षणिक अर्थाची असणार इथं पदनाम दिलेले आहे सगळ्यात आधी. त्यानंतर पदांची संख्या, वयोमर्यादा वर्ष आणि शैक्षणिक पात्रता आपण ते वाचून घेऊया आता. ओके. तर कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्क, जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी, 263 पदं असणार इथं आणि 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. तर इथं कोणत्याही शाखेतली आपल्याला पदवीधर पाहिजे, आपण ग्रॅज्युएट पाहिजे, आपल्याला कोणत्याही विद्यापीठामधून आपण ग्रॅज्युएट उत्तीर्ण झालेले पाहिजे, एवढंच आहे. किती आपला पर्सेंटेज असो. तसेच आपण वाणिज्य शाखेत पदवीधर असाल तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य देणार आहे ते. ओके. त्याचप्रमाणे इंग्रजी मराठीचे टंकलेखन व लघु टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्राधान्य आपल्याला पाहिजे याच्यासाठी, ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो. ओके. त्यानंतर आता कनिष्ठ शिपाई म्हणजे त्याला ज्युनियर पिऊन जसं म्हणतो आपण, त्याला इथं आपण पदसंख्या असणार आहे 60. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. किमान इत्यादी आपण 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली पाहिजे. तसेच आपल्याला इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. ओके. हे तुम्हाला समजलं असेल, ज्युनियर क्लर्कचं 10वी पासवर असणार आहे. फक्त आपल्याला संगणकाचं नॉलेज आणि थोडंफार इंग्लिश आलं, आपल्याला बोलता आलं, म्हणजे वाचता तरी आलं पाहिजे, काही नाही पण बोलता आलं. दिनांक जे असणार आहे इथं 31 जुलै 2024 रोजी उपरोक्त उमेदवारांचा वयोमर्यादा, शैक्षणिक अर्थ प्राप्त मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तर आपल्याला 31 जुलै 2024 पर्यंत सगळं आपण पास आउट झालेले पाहिजे ग्रॅज्युएशन मध्ये. त्यानंतर आपण इथं आपल्या वयोमर्यादा या तारखेपर्यंत काउंट होणार आहे मित्रांनो. रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव रिक्त पदाची फक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारातून सदरीतीने रिक्त पदे भरण्यात येतील. या बाबतीचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत. तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबवणे अथवा रद्द करणे अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. तर आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि तुम्हाला वाचून दाखवला मी, समजला असेल तुम्हाला, किंवा ते जागा कधी वाढल्या तर तुम्ही तुमची कधी वेटिंग लिस्ट मध्ये कधी नाव असेल तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे, तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं नंतरून. नाहीतर मग त्यांना भरती कधी रद्द वगैरे केली तर त्यांना बँकेला अधिकार आहे रद्द करायचा, थांबवण्याचा सगळा. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकित्सालय म्हणजे यांच्याकडून शारीरिक क्षमतेची वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून आपल्याला शारीरिक प्रमाणपत्र आणायचे, तिथून आपल्याला शारीरिक चाचणी करून घ्यायची. उमेदवार दिनांक सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँकेच्या अन्य कार्यालयांमध्ये नियुक्त देण्यात येईल. नियुक्तीचे ठिकाण उमेदवारांना 10 दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक आहे. इथे इम्पॉर्टंट ठरा, तुम्हाला सातारा जिल्ह्यात कुठेही तिथे ते शाखा असेल तिथे तुम्हाला ते पाठवू शकता आणि 10 दिवसाच्या आत तुम्हाला इथं म्हणजे रुजू व्हायचे, म्हणजे तिथं आपल्याला जाऊन आपल्या 10 दिवसामध्ये तुम्हाला तिथे जाऊन आपल्याला म्हणजे तिथं काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये आठवत नाही मला, तिथं जाऊन आपल्याला रुजू व्हायचे, म्हणजे आपल्याला जॉबसाठी जायचं लगेच. ओके. तर कनिष्ठ वेतन श्रेणी लिहिलेली आहे इथं.
कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाईसाठी इथं अशा प्रकारे दिलेले आहेत. खाली सॅलरी पण त्यांनी दिलेली आहे, अशा तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये. 910 काय 35 118 1300 1900 अशा पद्धतीने काही दिलेले आहे त्यांनी. तर त्याच्यानंतर क मध्ये बघूया निवड पद्धती, कार्यपद्धती. तर ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा असणार आहे आपली. तर ऑनलाईन परीक्षामध्ये जे असणार मित्रांनो, कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या उमेदवार या पदांकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ओके. परीक्षेत येताना उमेदवारांचे परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र म्हणजे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड जसं आपण म्हणतो तर आपल्याकडे पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन वगैरे. ओके. त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची. बंधकारा काय, सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात 90 प्रश्नांची प्रत्येकी एक गुणाद्वारे 90 गुणांची इथं राहील. म्हणजे एमसीक्यू टाईप तुमची इथं परीक्षा होणार इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसं म्हणतो आपल्याला 90 प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असणार आहे, 90 गुण असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथं ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांची कालावधी असणार आहे आपल्याला. ओके. 90 मिनिटच कालावधी असणार, एका प्रश्नाला 1 मिनिट असं धरून चला तुम्ही. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांवर अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचे समावेश असेल. आता कोणते कोणते इथं प्रश्न समावेश, कोणते कोणते विषयामध्ये प्रश्न असणार ते बघून घेऊया आपण अभ्यासक्रमावर. ते पहिलं असणार गणित, सिलेबस बघू शकता तुम्ही. गणित, बँकिंग व सहकार व सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी व संगणक माहिती व तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीने तुमचा सिलेबस असणार इथं. आणि तसेच ऑनलाईन परीक्षाचे माध्यम जे असणार मराठीमधून असणार आहे मित्रांनो. त्यासाठी पण चांगली ऑपॉर्च्युनिटी मराठीमधून असणार. तर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत याच्याबद्दल बघू शकता तुम्ही. आता ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त होणाऱ्या गुणांक्रमांके प्रमाणे उपरोक्त नमूद पद संख्या 1.3 प्रमाणे मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी परीक्षेची बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील व सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी व बँक कडून करून घेणे बंधनकारक राहील. ओके. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मुलाखतीसाठी मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल व सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करून करावे व मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास आपल्याला मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्ही सांगितला होता त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही व ईमेलद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता. व कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होतील. ओके. त्याच्यानंतर इथे लिहिले कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विविध मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे म्हणजे आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आपल्याला घेऊन जायचे मित्रांनो. सदर परीक्षेच्या कालांतरानंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखती वेळी लागू असलेली सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणपत्राची मूळ प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी दोन प्रमाणित झेरॉक्स प्रत आपल्याला सादर करायची आहे. प्रत्येक डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स पाहिजे. इथं प्रमाणित झेरॉक्स प्रत मूळ प्रतीवर पडताळणी केल्यानंतर प्रामाणिक झेरॉक्स प्रत इथं बँकेकडे जमा करावी म्हणजे आपल्याला साईन करून घ्यायची त्याच्या झेरॉक्स प्रतीवर. ओके. प्रामाणिक त्यानंतर कागदपत्रे पण दिलेले आहे त्याच्यासाठी. कागदपत्रे आपण बघूया इथं काय काय असणार मित्रांनो. तर कागदपत्रे व प्रमाणपत्रामध्ये बघूया इथं 1 नंबरला दिलेलं आहे शैक्षणिक अर्थाचा पुरावा द्यायचा आपल्याला, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे. कनिष्ठ लेखनिक व यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र डिग्रीचे संबंध डिग्री सर्टिफिकेशन व मार्कशीट व कनिष्ठ शिपाईसाठी इथं यांच्याकरता 10वीचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. सगळ्या काही गोष्टी 10वीवरच्या इथं आपल्या ग्रॅज्युएशनच्या लागणार आहे. जन्मदिनांकाचा पुरावा द्यावा लागणार, 10वीचे प्रमाणपत्र लागणार आहे इथं. ओके. MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे इथं कनिष्ठ व लेखनिक पदासाठी व टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे इथं. कोणासाठी लागणार आहे आपल्याला याच्यासाठी कनिष्ठ लेखनिकसाठी व लघु लेखन प्रमाणपत्र असल्यास ते लागणार नाही. तर अनुभव प्रमाणपत्र आपल्या 3 पैकी काय जे असेल आपल्याला ते द्यायचं आहे. सगळं असलं तर चांगलंच आहे आपल्याला. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाचे उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे व विविध महिलांच्या नावाने बदल असल्यास त्यांचा महाराष्ट्र शासनाचं राजपत्र लागणार आहे. महिलांचं जे लग्नानंतर नाव चेंज होतं त्यानंतर तुम्ही इथं महाराष्ट्राचं राजपत्र जे आपण म्हणतो त्याला आपण मॅरेज सर्टिफिकेशन वगैरे ते पण चालू शकतो. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास ते पण चालू शकतो इथं. त्यानंतर अर्जदारांची माहिती बरोबर असल्याचे उमेदवारांचे अन्य कोणतेही बँक, आर्थिक संस्था त्याच्यानंतर अन्य संस्थांमध्ये यांची सेवेतून बंडतर्फ निलंबित
केलेले नसलेले बाबत सव्य घोषण प्रमाणपत्र इथं कागदपत्रे पडताळणीच्या वेळी बँकेच्या संकेतस्थळावर नमूद उपलब्ध करून दिला जाईल. व परीक्षा शुल्क पावती आपल्याला शासन मान्य ओळखपत्र आणायची तिथं परीक्षेच्या टायमाला. ओके, तर आता इथे मुलाखत लिहिलेली आहे. मुलाखतीची कागदपत्रे पडताळणीमध्ये ते जे कागदपत्र तुम्हाला सांगितले मी त्याच्या वरती ते मुलाखतीत प्राप्त होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल व कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत 10 गुणांची राहील. ओके, कनिष्ठ शिपाईसाठी 10 गुणांची मुलाखत असणार आहे. त्यानंतर इथं बोललेलं आहे की मुलाखतीत गैरहजर राहिल्यास अंतिम निवड यादीत पात्र राहणार नाही तुम्ही. त्यानंतर कनिष्ठ लेखनिक पदासाठी जे असणार इथं आता भारांकन खाली नमूद केलेले आहे असेल त्यामध्ये जे असणार 10 पैकी आपल्याला 5 गुण असणार आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील. जे आपल्या शैक्षणिकवर असणारे म्हणजे आपल्याला जेवढं जास्त शिक्षण तेवढं जास्त आपल्याला गुण इथं देणारे 5 गुण देण्यात येतील. उर्वरित 5 गुणांची आपली मौखिक मुलाखत तीच देण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर शैक्षणिक अर्थ इथे बघू शकता गुणांचे गुण कशा पद्धतीने भेटणार ते बघू शकता. वाणिज्य आणि बँकिंग कृषीमध्ये आपण कधी असाल, वाणिज्य म्हणजे कॉमर्स कधी आपण केलं असणार, तर बँकिंग कृषी व संकलन यांत्रिकेमध्ये आपण संगणक विधिशास्त्र व्यवस्थापन या पदवीधर असाल तर आपल्याला 1 गुण दिले जाणार आहे. त्यानंतर आपल्याकडे JAIIB आणि CAIIB असल्यास आपल्याला 1 गुण दिले जाणार आहे. त्यानंतर आपल्याला टॅली आणि ऍडव्हान्स टॅली असल्यास सर्टिफिकेट असणार 1 गुण दिले जाणार आहे. त्यानंतर इथं राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी व सहकारी बँकेतील कामकाजाचा आपल्याला ती किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला 1 वर्ष 1 गुण दिले जाणार आहे. प्रकल्प दाखला असणार 1 गुण दिले जाणार, असे 5 गुण तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर इथं दिले गेलेले उमेदवारांची अंतिम निवड सूची इथे जे असणार मित्रांनो, उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुण होतात. ते पुरे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणाक्रमाने पात्र उमेदवारांकरता अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदसंख्या विचारता घेता अंतिम निवड सूची प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त असल्यास प्राधान्य पुढील प्रमाणे राहील. ज्यांना कधी म्हणजे सेम गुण असतील, समान गुण असतील, दोघांचे गुण काही सेम असतील त्यांना इथं काय अट असणार ते बघून घेऊया. आता इथं आपण त्यांना सातारा जिल्ह्यातील रहिवाशांचा प्रथम प्राधान्यक्रम असेल. तुम्ही काही सातारा जिल्ह्यामध्ये असाल तर प्रथम प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल. ओके, त्याच्यानंतर कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांचे प्रथम प्राधान्य दिले जाईल. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पदवी व परीक्षा प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य करण्यात येईल. ओके, पदव्युत्तर म्हणजे तुम्हाला समजू शकता तुम्ही इथं. त्यानंतर इथे लिहिले वरील 1 ते 3 मध्ये देखील समान पात्रता ठरत असल्याची उमेदवारांच्या बाबतीत सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विविध असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांच्या प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारे 4-5 पॉईंट दिलेले आहे. ओके, त्यानंतर त्यांनी दिलेलं त्यानंतर अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्तांची यादी प्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदाची कालावधी नियुक्त करण्यात येईल. ओके, त्यानंतर इथं लिहिलंय परिवीक्षित कालावधी इथे लिहिलेलं आहे प्रोबेशन पिरियड. प्रोबेशन पिरियड जे असणार आहे आपला निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परीक्षाधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाणार आहे 1 वर्षासाठी. बघू शकता तुम्ही दिलेल्या उमेदवारास इथं जे असणारे कालावधीमध्ये कनिष्ठ लेखनिक पदासाठी 14,000 रुपये असणारे सॅलरी आणि खाली शिपाईसाठी जे असणार कनिष्ठ शिपाईसाठी 10,000 रुपये एकत्रित पगार देण्यात येतील. ओके, सदर उमेदवारास नेमणूक बाबतीच्या बँकेच्या स्थायी आदेशात सेवा व नियमावलींचे प्रचलित अटी व शर्ती बंद करण्यात राहील. तर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमध्ये किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत करार पद्धतीचं हमीपत्र देण्यात लागेल. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला तिथे काम करावं लागेल, तुम्हाला हमीपत्र इथं द्यावं लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अगर अन्य कारणामुळे विविध दिनांकात ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. त्याच्यानंतर तिला वरील अटींमध्ये अथवा निवड प्रक्रियामध्ये निकषामध्ये बँकेच्या मान्य संचालक मंडळाने बदल केल्यास अशा बदलानुसार कारवाई करण्यात येईल. तो बदल उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क जे सांगितलं तुम्हाला मी आता परत एकदा त्यांनी लिहिलेलं आहे
तर ऑनलाईन परीक्षेकरिता 590 रुपये आपल्याला असणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, शुल्क आकारले जाणार ऑनलाईन पद्धतीने. आपल्याला शुल्क नापरवता असेल आणि आपल्याला रिफंड भेटणार नाही. एकदा भरलेली परीक्षा असेल कोणत्याही सबबीवर परत केली जाणार नाही किंवा कोणत्याही परीक्षे किंवा निवडीसाठी राखीव ठेवली जाणार नाही. ऑनलाईन परीक्षा संदर्भात उमेदवारांचा महत्वपूर्ण सूचनांचं पालन करायचं आपल्याला. इथं बघू शकता तुम्ही, निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा निवडींच्या कोणत्याही मागणी क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दिलेल्या माहिती कागदपत्रे तपशिलानंतर खोटी सादर केल्यानंतर किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निर्देशकास आल्यास त्यास उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे येईल व त्याबाबतच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची विनंती विचारधारणा घेतला येणार नाही. ओके, तर खोटी माहिती द्यायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले किंवा त्यांचे पदासाठी अर्थ धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेचे कागदपत्र पडताळणी बोलविण्याकरिता नियुक्तीचा हक्क प्राप्त झालेला असे नाही. ओके, उमेदवारांच्या नोकरीसाठी केलेल्या अर्जाची नमूद केलेली माहिती अंतिम समजेत येईल. त्यानंतर उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदविका त्याच्यानंतर अधिकारी यांच्याकडे शिफारस व दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर त्यांना अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. म्हणजे तुम्ही इथं कोणाला कधी पैसे वगैरे खावडून म्हणा या कोणाला दबाव वगैरे टाकून तुम्ही कधी मला तिथे घेऊन टाका, इथे चालणार नाही. तसं माहिती पडल्यास तुम्हाला इथे काढून टाकतील. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे बंधनकारक राहील आणि यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असल्यास निवड प्रक्रियेतून आपल्याला बाद समजले जाईल. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस सहखर्चाने उपस्थितीत राहावे. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी आता यापूर्वी यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदपत्रेची पदोन्नती किंवा मेलद्वारे अर्ज असतील त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. यांना नव्याने ऑनलाईन अर्ज पद्धतीने विविध नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील व भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धती बदल करण्याचे अधिकार बँकेस असेल. ऐनवेळी काही बदल झाल्यास वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात जाईल. याबाबतचा अर्ज केल्यानंतर उमेदवारांना व्यक्तींच्या स्वरूपात कळवले जाणार आहे. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेतस्थळावर आपल्याला सूचना पाहायच्या आहे. संकेतस्थळावरील सूचना पाहिल्या नाही याच्या आल्यास कोणत्याही तक्रारी दाखल घेतली जाणार नाही. आपल्याला आपल्या पदावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथं बघत राहायची वेबसाईट, काही नवीन अपडेट आलेले कधी पेपर काय काय नाही ते तुम्हाला काही मेसेज वगैरे करणे असं त्यांचा म्हणायचा अर्थ आहे. या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवार स्वतंत्र व पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने सातारा शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परीक्षांची संख्या विचारता घेऊन आवश्यकतेनुसार इतर शहरातील केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल व परीक्षार्थी संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार परीक्षा एका वेळी अचूक सत्रांमध्ये घेतल्या येईल. एकापेक्षा अधिक जास्त सत्रांमध्ये ते घेतील. त्यानंतर उमेदवारास मराठी व इंग्लिश भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर दिलेलं बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन कोणत्याही पब्लिकेशन एजन्सी नियुक्त केलेली नाही. या संदर्भात कोणताही जाहिरात अगर माहितीचे बेकायदेशीर असेल आहे समजण्यात येईल. त्यानंतर काही अपरिहार्य आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगित करणे, पुढे ढकलणे, अंशात बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेला राहील. भरती प्रक्रियेमध्ये संदर्भात त्याच्यानंतर उद्भवणारे वाद तक्रारीबाबत निर्णय अंतिम राहील. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी करायची नसली तरी त्या उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल त्यांचे उमेदवार अर्ज दाखल करावा. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत आता आपण बघून घेऊया. इथं उमेदवारांना सर्वप्रथम संकेतस्थळावरील वित्तीय माहिती, ऍडव्हर्टाईज नंबर, ऍडव्हर्टाईज व सूचना हाऊ टू अप्लाय वाचण्याच्या घ्याव्यात. त्यानंतरच ऑनलाईन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करावे. आपण आता ते वाचून घेऊया इथं सगळ्यात आधी. आणि इथं उमेदवारांची आपली ऑनलाईन नोंदणी करून जाहिरात दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून ऑनलाईन
अर्ज भरावा. सदर ऑनलाईन अर्ज अर्ज परिपूर्ण भरल्याची खात्री केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. नीट वाचायचं तुम्हाला. अर्ज चुकवायचा नाही, इथं तुम्हाला एडिटिंग वगैरे करायला इथं ऑप्शन दिले जाणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज बँकेच्या संकेतस्थळावर स्वतःच्या माहितीसाठी डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवारांची राहील. अर्जाचा नमुना पीडीएफ फाईल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर आपण संकेतस्थळावर पीडीएफ फाईल ओपन करून बघू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथं लिहिले उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःची पूर्ण माहिती अचूक भरावी. ओके. तर विविध पदांकरता बँकेचे www.sataradccb.in व sataradccb.com या वेबसाईटवर दिल्या गेले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राह्य धरल्यात जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची नोंदवलेले ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण असल्यास त्याचा मोबाईल क्रमांक एनसीपीआर रजिस्ट्रेशन डीएनडी असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांच्याद्वारे पाठवले जाणाऱ्या सूचना व संदेश माहिती उमेदवारांना प्राप्त नसल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्हाला मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबरवर काही तुम्हाला सूचना वगैरे येतील, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर व मेल ऍड्रेस नीट तपासून टाकायचे. त्याचप्रमाणे ईमेल आयडी पण ईमेल ऍड्रेसचं पण तसंच लिहिलंय त्यांनी. आपण ते जबाबदार राहणार नाही. तांत्रिक अडचणीमध्ये चुकवला वगैरे काही आला नाही तुम्हाला मेल ऍड्रेस वगैरे, त्यांची चूक राहणार नाही, इथे लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्र, अन्य प्रमाणपत्र, पुरावा जोडणे आवश्यक नाही. तपशील ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांचे त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण माहिती, खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याशिवाय आपल्या अशा उमेदवारांना फौजदारी स्वरूपात कारवाई करण्यात येईल व ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चूक झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यात अर्ज नाकारला गेल्यास त्यांच्या सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही व ऑनलाईन अर्जाची भरलेली माहिती बदलता येणार नाही व विस्तृत माहितीमध्ये नमूद केलेल्या अटी व शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इत्यादी बाबींवर पात्रता तपासूनच ऑनलाईन फॉर्म अर्ज भरावा. त्यानंतर दिलेले उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्र पूर्व तपासणीसाठी छाननी न करता घेतली जाणार नाही. असल्यामुळे परीक्षेत मिळालेले फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांना पात्र निश्चित करण्यात येईल व ऑनलाईन परीक्षेचे प्राथमिक चाचणी अनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची ऑनलाईन अर्जाची नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार उमेदवारांना कागदपत्रांची सलोख छाननी करण्यात येईल व सदर छाननी प्रक्रियेत अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेच्या बाद करण्यात येईल व पात्रता धारण न केल्यास उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार बँकेला राखून ठेवले आहेत. याबाबत कोणत्याही तक्रार आपण करता येणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदवण्याकरता तुम्हाला लिंक 100दा सांगितली, 100दा दाखवता येईल. पण आता संकेतस्थळावर सादर करणे, सदर ऑनलाईन आपल्याला 21 ऑगस्ट पर्यंत करून घ्यायचं आहे. ऑनलाईन आपल्याला अंतिम यादी आपल्याला ऑनलाईन असणारे फॉर्म चलन वगैरे भरण्याची पण 5 तारीख असणार आहे. 5 वाजेपर्यंत 21 ऑगस्ट पर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे. 5 वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा शुल्क पण भरायचं 21 ऑगस्ट पर्यंत 5 वाजेपर्यंत. ओके. त्याच्यानंतर होणार नाहीये. आणि सर्व जे आपले कागदपत्र जे असणार आहे इथं जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे. जसं फोटो झाले, कागदपत्र पांढऱ्या कागदावर शाईच्या पेनाने स्वतःच्या साक्षीने आपल्याला साईन करून घ्यायची जेपीजी फॉर्मॅटमध्ये. ओके. त्या संकेतस्थळावर आपल्याला अपलोडिंग करून द्यायची. 2 MB आपली साईज पाहिजे मिनिमम इथं अपलोड करायला. ओके. उमेदवारांच्या नंतर लिहिले इथं उमेदवारांना अर्ज सादर करताना स्वतःचे आधार कार्ड पण जेपीजी फॉर्मॅटमध्ये द्यायचे. 2 MB ची साईज असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे वेबसाईटद्वारे कळवण्यात येईल. या परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबींची माहिती सूचना केवळ बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहिती पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही व सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेला संकेतस्थळाच्या वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी भरती प्रक्रियेमधील माहिती अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. त्यानंतर इथे लिहिले मित्रांनो, 10 नंबरला शेवटचं असणार आहे. पण उमेदवारास परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येईल.
त्यासाठी उमेदवारांना ज्याचा अर्ज भरताना रजिस्ट्रेशन नंबर व युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक राहील. त्यानंतर राष्ट्रीयकृत व्यापारी, खाजगी, सहकारी बँका, अन्य आर्थिक संस्थांमधून बंडतर्फ निलंबित केलेले उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार नाहीत व उमेदवारांना ही माहिती वेळेस न देता भरती प्रक्रियेत सहभागी झाला आणि सदर बाब बँकेच्या निर्देशनास आल्यास भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अथवा बँकेच्या नियुक्त झालेल्या भरती उमेदवारांना अपात्र करण्यात येईल. उपरोक्त पात्रता व निवड प्रक्रियेच्या निष्कर्षाने बँकेच्या बदलाव केल्यास सदर बदलावातून कार्यवाही करण्यात येईल. तो बदलाव उमेदवारांच्या बंधनकारक राहील. ते दिनांक 12 ऑगस्टला जी आर आलेला आहे, म्हणजे नोटिफिकेशन आलेली साताऱ्याकडून ठिकाणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी कडून यांच्याकडून. तुम्हाला मी अप्लाय करायची प्रोसेस सांगितली आहे. तुम्हाला एकदा मी आता साईट पण एकदा व्हिजिट करून देतो कशा पद्धतीने तुमची साईट असणार आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन पोर्टलसाठी इथे साईट दिलेली आहे. इथं बँकेकडून साताराकडून ही असणारी वेबसाईट पदाची भरती व जाहिराती करता तर क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला ते पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तुम्ही इथं क्लिक करू शकता. जसं की मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो एकदा परत. असं बघू शकता तुमच्यासमोर पीडीएफ फाईल डाउनलोड होऊन जाईल अशा पद्धतीनं, जी तुम्हाला मी आता वाचून दाखवली. ओके, तर तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथं 12 ऑगस्ट पर्यंत आपल्याला अप्लाय करून द्यायचं. इथे दिले गेलेले 12 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत अप्लाय करायचं सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत. संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथे आपल्याला त्यांच्याकडे ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड तयार होऊन जाईल, ते लॉग इन करू शकता. नवीन नोंदणीसाठी आपल्याला इथं क्लिक करायचं सगळ्यात आधी. तर त्यांनी इथं दिलेले महत्वाच्या सूचना इथून तुम्ही वाचू शकता. इथं पण दिलेल्या त्यांनी माहिती वगैरे सगळी माहिती दिलेली आहे, जे तुम्हाला सांगितलेली आहे सगळी माहिती. ओके, सगळ्यात आधी तुम्ही इथं आल्यानंतर तर कॉर्नर मध्ये बघू शकता नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आपल्याला. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या इथे समोर अशी साईड ओपन होऊन जाणार आहे. इथं थोडी मी इथं याची साईज जरा कमी करतो तुम्हाला नीट दिसेल म्हणून. आता तुम्हाला विजेबल असेल तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साईज असणार आहे. इथं आपल्याला पोस्ट असं नाव टाकायचं. पोस्ट कोणती असणार, क्लर्क साठी असं क्लर्क टाकायचं, नाही तर आपण पिऊन साठी असलं पिऊन टाकायचं. अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं. तर आपण इथं समजून घेऊया कारण क्लर्क साठी भरतोय. इथं आपल्या त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. इथं त्यानंतर जन्मतारीख टाकून द्यायची इथं, बरोबर. त्यानंतर आपल्या इथं पहिलं नाव व ईमेल ऍड्रेस टाकून द्यायचा, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ सगळं झाल्यानंतर इथं आपल्याला आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या परीक्षाची एक्झाम फीस आपल्याला 500 रुपये. त्यानंतर इथं पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून द्यायचा, कन्फर्म आपल्याला करून द्यायचा. आधार कार्ड डबल टाकायचं एकदा आणि व्हेरीफाय कॅप्चर करून आपण रजिस्ट्रेशन नोंदून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर आपली त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नोंद झाल्यानंतर आपल्याला परत बॅकला यायचं. परत बॅकला आल्यावर मग इथं आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड लागून मग लॉग इन करायचं. मग आपल्याला पुढचा फॉर्म इथून भरून घ्यायचा मित्रांनो. अशी जी माहिती पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्वतः मी फॉर्म भरून दाखवणार आहे कशा पद्धतीने भरायचा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक करून द्यायचा आहे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पण शेअर करा. त्यांना जॉबची रिक्वायर्ड सातारामध्ये राहत असतील किंवा अन्य महाराष्ट्रामधून तुम्ही पण अप्लाय करू शकता. आणि तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि माझे जे ऑफिशियल चॅनल आहे टेलिग्राम, इंस्टाग्राम तिथं पण फॉलो करा. आणि ट्रेडिंग रिलेटेड माझं दुसरं चॅनल पण आहे. ट्रेडिंगचे चॅनल तिथं क्लासेस वगैरे पण घेत असतो. तिथं तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो, तिथं मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकन प्रेस करून ठेवायचे. जास्तीत जास्त मित्रांना चॅनलचे लिंक पण शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.